तर मंडळी आता बघा हा केक तुम्ही बघता इथे तर अतिशय स्पॉन्जी आणि एकदम लुसलुशीत आपला हा केक इथे तयार झालेला आहे. तर हा केक मी फक्त कढईमध्ये गॅसवर हा केक तयार केलेला आहे. अजिबात ओव्हनमध्ये मी हा केक बेक केलेला नाही आहे. आणि बघा किती छान असा बेकरीमध्ये जसा मिळतो तसा आपल्या ह्या केकची इथे आपल्याला लेयर दिसते आणि बघा किती जाडी त्याला छान आलेली आहे. असं वाटत नाही की आपण हा कढईमध्ये केक बेक केलेला आहे. तर आता बघा हे बरेच वेळा मी केक कसे बनवते हे कढईमध्ये आणि अतिशय छान माझे केक हे कढईमध्ये बेक होतात. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की माझ्याकडे तर ओव्हन नाही, मग माझ्याकडे हा केक असा कढईमध्ये बेक होत नाही. तर बघा परफेक्ट मेजरमेंट जर असेल आणि व्यवस्थित तुम्ही जर मटेरियल वापरलं आणि ते जे आपण मटेरियल वापरतो ते जर रूम टेम्परेचरला असलं तर आपला हा केक कढईमध्ये सुद्धा छान असा बेक होतो. तर बघा आता हा स्पॉन्ज इथे मी ठेवलेला आहे. तर हा मी तुम्हाला आता कट करून दाखवते. अतिशय सुंदर आपला केक इथे तयार झालेला आहे आणि असं वाटत नाही की आपण हा कढईमध्ये बेक केलेला आहे. आणि हा आपला केक जो आहे तर हा बटर केक आहे. तर मंडळी तुम्ही माझ्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आल्यावर तुम्हाला बघायला नेहमी मिळत जातील. तर बघा किती छान अशी जाडी आलेली आहे केकला आणि मी मध्ये दाबते आहे तर तो पुन्हा त्याची जी लेयर आहे तेवढी लेयर परत तयार होते आहे. अतिशय सॉफ्ट आपला केक इथे तयार झालेला आहे. तर चला मग बघूया आपण आपला केक हा कसा बनवला आहे ते. तर आता इथे पहा मी घेतलेले आहे 2 टेबलस्पून बटर. तर बघा हे थोडं मेल्ट व्हायचं बाकी होतं माझं बटर, म्हणजे हे बरोबर 2 टेबलस्पून इथे मी हे बटर घेतलेलं आहे. तर तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये केक बनवायचा असेल तर तुम्ही हे मी जे मेजरमेंट घेतलेलं आहे तर तुम्ही वाढवू शकतात. तर आता हे जे बटर आपण घेतलेलं आहे तर छान आपल्याला विस्करने ते मेल्ट करून घ्यायचे आहे. आणि बघा आता इथे मी हे दूध घेतलेलं आहे हाफ कप. तर आता हे दूध मी रूम टेम्परेचरला होतं ते घेतलेलं आहे. थोडं कोमट दूध आहे ते. आणि त्यात घेतलेलं आहे आता हाफ टी-एस-पी मी व्हिनेगर. तर बघा आता हे व्हिनेगर घेतलेलं आहे इथे. तुमच्याकडे जर व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा घेऊ शकतात. आणि बघा आता इथे घेतलेली आहे मी 1/4 कप पिठी साखर. तर आता इथे आपण फक्त हाफ कप मैद्यापासून इथे हा केक बनवणार आहोत. तर आता इथे घेतलेलं आहे मी हाफ कप मैदा. तर हा मैदा मी चाळून घेतलेला होता. आणि 1 टेबलस्पून इथे आपल्याला घ्यायचं आहे मिल्क पावडर. तर बघा आता हे जे मेजरमेंट आहे तर हे अतिशय परफेक्ट मेजरमेंट आहे. आणि एवढे मेजरमेंट घेतल्यानंतर आपला हा एवढा केक तयार होतो. तर बघा आता हे छान आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे. साखर, दूध आणि इथे मी बटर घेतलेलं आहे. तर ते छान आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे जे बटर आहे तर हे होममेड बटर आहे माझं. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलवर मी व्हिडिओ टाकलेली आहे ते तुम्ही बघू शकता. तर आता इथे आपण एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे. आणि ही जी कढई आहे तर ही आपल्याला 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घ्यायची आहे. तर बघा आता ही जी कढई मी ठेवलेली आहे तर ही नेहमी बेक करण्यासाठी इथे कढई वापरते. तीच कढई मी इथे ठेवलेली आहे. आणि आता इथे मी ह्या केक टिन तयार केलेला आहे आपला केक बेक करण्यासाठी. तर त्याला आजूबाजूने मी बटर पेपर लावलेला आहे आणि मध्ये आपल्याला मग ते जे बॅटर आहे ते टाकायचं आहे. आणि आता आपलं हे बॅटर थोडं थिक वाटतं आहे. तर मी यात अजून 2 चमचे इथे दूध वापरलेलं आहे. तर बघा तुमच्या अकॉर्डिंग जसं असेल तुमचं हे मटेरियल तर तसं तुम्ही हे दुधाचा वापर इथे करू शकता. आता मी फक्त अर्धा कप मैद्यापासून हा केक कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवते आहे. तर आता हे छान असं विस्करच्या साहाय्याने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता बघा आपलं हे जे केक बॅटर आहे तर हा केक आपला छान असा फ्लफी होण्यासाठी आपल्याला हे जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायला पाहिजे. तर आता अजून हा केक आपला छान असा फ्लफी होण्यासाठी आपल्याला इथे हाफ टी-एस-पी बेकिंग पावडर आणि 1/8 टी-एस-पी आपल्याला इथे बेकिंग सोडा घ्यायचा आहे. आणि 1/4 टी-एस-पी आपल्याला इथे व्हॅनिला इसेन्स घ्यायचं आहे चवीसाठी. आणि थोडं मीठसुद्धा आपल्याला इथे टाकायचं आहे. तर बघा अजून मला हे जे बॅटर आहे तर हे थोडंसं थिक वाटतं, पण काही हरकत नाही. याच्यापेक्षा घट्ट पण नको बॅटर आणि एकदम पातळ पण नको. तर बघा आता ही छान आपली कन्सिस्टन्सी इथे बॅटरची तयार झालेली आहे. एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही आहे. तर बघा हे असं आपलं बॅटर इथे तयार व्हायला पाहिजे. आणि तुमचं बॅटर जर पातळ झालं तर आपला हा केक जो आहे तर तो छान फुलणार नाही आणि अशी त्याला जाडीसुद्धा येणार नाही. म्हणून आपलं हे जे बॅटर आहे
तर हे बॅटर आपल्याला या पद्धतीने तर आता आपल्याला हे केक टिनमध्ये पूर्ण बॅटर काढून घ्यायचं आहे आणि ह्याचं केक टिन आहे थोडं टॅप करायचं आहे, म्हणजे काही एअर बबल असले ते निघून जातात. आणि आपली कढईसुद्धा इथे प्रीहीट झालेली आहे. तर आता आपल्याला हा जो केक आहे तर हा 35 मिनिटासाठी आपल्याला इथे बेक करून घ्यायचा आहे. तर कोणाकोणाला जास्त वेळसुद्धा लागू शकतो. तर इथे मी कढईमध्ये फक्त 35 मिनिटासाठी हा केक इथे बेक केलेला होता. तर आता हे 35 मिनिट झाल्यानंतर आपण बघूया आपला केक हा कसा झाला ते. तर बघा आता त्याचा कलरसुद्धा असा चेंज झालेला आहे आणि घरामध्ये एकदम खमंग वास याचा येत होता. तर आता ही टूथपिक टाकून बघू आपण. तर बघा ही टूथपिक एकदम क्लीन आपली बाहेर आलेली आहे. म्हणजे आपला हा जो केक आहे, तर हा केक खूप छान असा बेक झालेला आहे. आणि आता तो गार होण्यासाठी आपण हा केक जो आहे तो खाली काढून घेऊया. थोडं सर्दी झाल्यामुळे माझा आवाज छान असा गार होईल. तो गार झाल्यानंतर तुम्हाला मी कट करून दाखवते की आपला आतून हा केक कसा झालेला आहे तो. तर बघा आता ह्या केक टूनमधून जो केक आहे तर तो अतिशय इझी आपला केक असा बाहेर येतो आहे. तर छान असा बटर पेपर पण लावलेला होता आणि मी तेलाने सुद्धा त्याला ग्रीस करून घेतलेलं होतं. तर आता हा जो केक आहे तो बघूया आपण. बघा आता हाफ कप आपण फक्त इथे मैदा घेतलेले आहे. त्यापासून आपला हा एवढा केक इथे तयार झालेला आहे. आणि बघा आता मी तो हाताने दाबतो आहे तर किती सॉफ्ट आपला केक इथे लागतो आहे. एकदम सॉफ्ट आणि स्पंजी आपला हा केक इथे तयार झालेला होता. तर आता आपण याच्या स्लाईस करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मंडळी. आता बघा मी हा केक जो कट करते आहे तर अतिशय सॉफ्ट आपला केक इथे मला हाताला लागतो आहे आणि त्याची जाडीसुद्धा खूप छान अशी आलेली आहे. तर तुम्हाला मी झूम करून दाखवते की आपली हे केकची जाडी कशी आलेली आहे. तर बघा अतिशय सुंदर आणि एकदम मऊ आपला हा केक तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहा.